अमृतरूपी काव्याचे पहिले प्राचीन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सबस्क्राईब करा. आज मी आपणा गुरु ठाकूर यांची जगावे कसे जगावे असे ही कविता आपणापुढे सादर करणार आहे. आता ही गुरु ठाकूर म्हणजे यांचा जन्म 18 जुलै 1968चा मुंबईला, महाराष्ट्रीय भारतीय आणि मग हे कवी, गीतकार, पटकथा लेखक आणि अभिनेता, नाटककार, हिंदी मराठी क्षेत्रामध्ये उद्योगातील त्यांच्यासाठी ते प्रसिद्ध म्हणून ओळखले जातात. आता ते 19 वर्षाचे असतानाच वर्षा मराठी साप्ताहिक मार्मिक राजकीय व्यंगचित्रकार म्हणून त्यांची कारकीर्द बसली. तर आता यांचीच कविता मी आपल्यापुढे सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे जगावे कसे जगावे असे. असे जगावे छाताड्यावर आव्हान लावून अंतर, नजर नजर मध्ये नजर रोखून नजर मध्ये नजर रोखून नजर मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामे नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडताना चैन कोरावी स्वप्नाची. असे दांडगी इच्छा ज्यांची, असे दांडगी इच्छा ज्यांची, मार्ग तयाला मिळते सत्तर, मार्ग तयाला मिळते सत्तर. नजर रोखून नजरेमध्ये नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. संकटांनाही ठणकावून सांगावे, संकटांनाही ठणकावून सांगावे. ये आता बेहत्तर, ये आता बेहत्तर. नजर रोखून नजरेमध्ये नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे बरेच काही, काहीतरी चांगलं कार्य करून जावे बरेच काही, दुनियेतून या जाताना गही वर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट घेताना. स्वर कठोर काळजाचाही, स्वर कठोर काळजाचाही, क्षणभर व्हावा कातर कात, क्षणभर व्हावा कातर कातर. स्वर कठोरच्या काळजाचाही, स्वर कठोरच्या काळजाचाही,
क्षणभर व्हावा कातर कातर, क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखून नजरेमध्ये, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखून नजरेमध्ये, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, असे जगाव्या छटाड्यावर आव्हानाचे लावून तर, नजर रोखून नजरेमध्ये, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. तर अशा प्रकारे ही कविता गुरु ठाकूर यांचं यांनी या कवितेचं सारांश असं सांगितलं, संकट काळाला सुद्धा हसून खेळून उत्तर द्यायचं आणि आपल्या प्रबळ इच्छा शक्तीने संकटातून सुद्धा आपण मार्ग काढायला पाहिजे. आणि तसंच आपण आयुष्याला जन्माला आलो आहे तर आपण काहीतरी चांगलं कार्य करून जायला पाहिजे, की आपला जेव्हा शेवटचा निरोप घेतो आपण, तेव्हा असं कोणाला आपल्याला पाहून गहिवरून तरी यायला पाहिजे. अशा प्रकारची त्यांनी अगदी छान अशी कविता जगावे कसे जगावे असे ही कविता आपल्याला मी सादर केली आहे. ती अवश्य पहा आणि असं जीवन जगण्याचा आपणही प्रयत्न करा. त्यांनी जी धडपडीने जगावे कसे ही कविता आपणापुढे आपल्याला दिली आहे. त्याचा अवश्य उपयोग करा आणि आपण तसंच जीवन जगण्याचा प्रयत्न करा. ही कविता अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.